ॲडव्होकेट साहेब, सत्यजित मुधोळकर बोलतोय. जरा उद्याची अपॉइंटमेंट हवी होती. हो, काही अर्जंट लीगल मॅटर्स डिस्कस करायचे. येतो ना मी शार्प 9 वाजता पोहोचतो उद्या. हो, थँक्यू. थँक्स. अहो, ते सूप आणलंय, घेताय ना? अहो, तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. मला खात्री आहे तुम्ही बाहेर पडाल या सगळ्यातून. माहितीये मला. नवीन काय सांगतेस तू? अडचणीतून बाहेर पडण्याची सवयच आहे मला, मंजिरी. नाही, तसं नाही. मला असं म्हणायचं होतं की कुठलीही परिस्थिती आली ना तरी मी तुमच्या सोबत आहे, कायम. सोबत आहेस? कोणी आमंत्रण दिले तुला माझ्या सोबत राहायला? आणि काय ग, सोबत आहेस म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? हे 10 कोटीचं कर्ज आहे माझ्यावर, मंजिरी. फेडू शकणार आहेस? ते फेडण्यासाठी 1 रुपया तरी कमावू शकणार आहेस? शेतकऱ्यांची जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप आहे माझ्यावर. आता मला सांग मंजिरी, यात तू माझी काय सोबत करणार आहेस? माझ्यावरचे आरोप तू पुसू शकणार आहेस की उद्या हिअरिंगच्या वेळेला कोर्टात तू उभी राहून माझी केस लढणार आहेस? सांग ना. हे जे काय तुझे सहानुभूतीच्या शब्दांचे बुडबुडे आहेत ना, हे इथे माझ्यासमोर वाया नको घालूस, कळलं? तुझे आहेत ना ते, आहेत ना ते तुझे जिव्हाळ्याचे, त्यांच्यासाठी ठेव जपून तुझी ही सहानुभूती. सोबत म्हणे. आता हे बघ ना, ही डायरी आणायला सुद्धा मलाच उठून जावं लागलं. काय झाली तुझी सोबत? अगं जा ना आता. ते सूप काय आणलंयस ते घेऊन घालेन कशात माझ्या मी. तू आहेस नाहीस फरक नाही पडत मला, कळलं ना? किती सहज बोललात ना. तुम्हाला काहीच फरक पडत नाही म्हणून. नाही, बरोबर आहे तुमचं. तुमच्या या अडचणीत मी तुम्हाला काहीच सोबत करू शकत नाही, माहिती आहे मला. पण सोबत करणं म्हणजे नेमकं काय माहिती आहे का तुम्हाला? नाही ना. सॉरी, मी खूप बोलत असेन कदाचित, पण तुम्हीच मला सांगा, जेव्हा एखादी बाई आपल्या बाळाला जन्म देते तेव्हा तिचा नवरा तिचा हात हातात घेऊन काय म्हणतो? मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा तो तिच्या वेदना आपल्या अंगावर घेऊ शकतो का? नाही ना. तिचा 9 महिन्यांचा भार तो पेलू शकतो? नाही. पण मी तुझ्या सोबत आहे या शब्दाने ना आधार मिळतो माणसाला. कुठलेही संकट पेलण्याची ताकद असते या शब्दांमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शब्दांमागे ना प्रेम असतं.
आय एम सॉरी मंजिरी, चुकलं माझं. सॉरी, माझी चूक झाली. तू माझी सोबत करण्यासाठी, मला धीर देण्यासाठी माझा हात तुझ्या हातात घेशील. घे. पण तुझा दुसरा हात दुसऱ्याच कोणाच्या तरी हातात खूप आधीपासून तू दिलायस, हे मी कसं विसरू मंजिरी. त्यामुळे जय तांबडी बाबा, ठेवू का आता? नेत्रा, तुला माहितीये तिकडे किचन मध्ये मंजिरी वहिनी झोपलीये. याच्यात कसली आली ब्रेकिंग न्यूज? तुला काहीच नाही वाटलं? अगं मी तर अवाक झालो. नाही म्हणजे मी असं किचन मध्ये गेलो आणि बघतो तर काय, समोर मंजिरी वहिनी. अहो पण गौरांग राजे, तुम्ही स्वतः किचन मध्ये जाण्यासारखं इतकं घडलं तरी काय? फ्रुट्स. अहो आता जेवलो ना हो आपण. अगं फळं ही नेहमी जेवल्यावर खात. असो, मुद्दा तो आहे का? मुद्दा हा आहे की मंजिरी वहिनी अशी नोकरासारखी किचन मध्ये. नाही म्हणजे ती दादा सोबत त्यांच्या बेडरूम मध्ये का नाही झोपत? कारण आपल्या मातोश्रींना दादांच्या बेडरूम मध्ये दुसऱ्याच कोणाला तरी पाठवायची खूप घाई झाली. काय? कोणाला? कळेल, वेळ आल्यावर कळेल. एक मिनिट इकडे बघ. तुला कसं कळलं हे सगळं? कसं आहे ना गौरांग राजे, मी या घरात डोळे उघडे ठेवून राहते, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही खा प्या आराम करा. नसत्या चिंता सोडा. गुड नाईट. चालेल, पण आधी ऍपल खातो. अहो अहो, तुम्ही इथे काय हवंय का? तू हा? नाही, तुलाच शोधत आलो इथे. म्हणलं मी चेन्नईला गेल्यानंतर तुला झोपेत सुद्धा उठून बाहेर जाण्याची सवय लागली की काय? नाही, हल्ली मी इथेच झोपते किचन मध्ये. चल आपल्या बेडरूम मध्ये चल. अहो नाही, माझी काही तक्रार नाहीये. मी ठीक आहे. मी इथे. दे हात, दे तुझा हा? हात. अहो तुम्ही काय करताय? झोपतोय. इथे नाही, नको. तुम्ही इथे नका झोपू, कोणी बघितलं तर. काय म्हणेल? माझी बायको आहेस ना तू. कसं आहे मंजिरी, तू जर बेडरूम मध्ये झोपायला येणार नसशील तर मग मला इथे किचन मध्ये झोपावं लागेल. शेवटी तू तिथे, मी. तुम्ही व्हा पुढे. मी येते. दे हात, दे. अहो मी म्हटलं ना, मी येते लगेच. माझा हात धरून बेडरूम पर्यंत यायला लाज वाटते का?
बोला. आज आज इतक्या दिवसांनी फोन केलात? हा, म्हटलं तुमच्या तब्येतीची चौकशी करावी. खरं तर आधीच फोन करणार होतो, पण काय आजारपणात माणसाला चौकशीची नाही आरामाची आवश्यकता असते म्हणून नाही केला. नाही, तब्येत ठीकच आहे माझी आता. काही मदतीची आवश्यकता भासलीच तर मला जरूर सांगा. अगदी निसंकोचपणे सांगा, मी आहे. तुम्ही असं बोललात खरंच खूप बरं वाटलं. कारण कसं आहे, जवळची जवळची म्हणून वाटणारी माणसं जवळ येतात तेव्हा हातात सुरे घेऊन येतात. तुम्ही बोललात मनापासून बरं वाटलं खरंच. हा, खरं तर मी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे तुमच्याशी. बोला. काय म्हणजे तुमचा सल्ला हवा होता. आता विहंग आणि मधुराबद्दल तुम्हाला माहिती आहेच, पण माझं त्या विहंग भोसलेबद्दल काही चांगलं मत नाहीये. पण आता मधुराच इतकी हट्टाला पेटले, त्यामुळे मी त्याला पुन्हा एकदा भेटायचं म्हणतोय. आणि तुमचाच तो मित्र असल्यामुळे म्हटलं तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त माहिती असेल ना, म्हणून म्हटलं तुम्हाला आधी फोन करून विचारावं त्याच्याबद्दल म्हणून. विहंग भोसलेबद्दल मी काय सांगणार. हो, विहंग भोसले हा माझा खूप जवळचा मित्र होता. आता मी एवढंच सांगू शकतो की आज माझी ही जी काही परिस्थिती आहे त्याला तोच कारणीभूत आहे. ओके, चलायचं? आधीच उशीर झाला नाही आपल्याला? हॅलो. सकाळी जाग येणार नाही या भीतीने रात्रभर झोपलो नाहीये. पहाटे 5 वाजता गाडी काढली कोल्हापूर ते पुणे, आणि ते सुद्धा वेळेच्या 15 मिनिटं आधी. ओके. मला सांग, घरी सगळं ठीक आहे ना? अरे, अंकिता काकूने असले प्रयत्न करून कन्व्हिन्स केलं माहितीये बाबांना. अर्ज है जिंदगी जाते जाते, जिंदगी जाते जाते हाय हाय एक और जिंदगी दे गई. म्हणजे जाऊ दे, 15 मिनिटात तुला तरी समजावणं कठीण येते. विहंग, चल, माझे भावी सासरे माझी वाट बघत असतील. विहंग, मला खूप भीती वाटते रे. हॅलो, तू आज बघच, अशी बॅटिंग करतो ना, फक्त 6 and 4. बरं ऐक, आज जर तुझं इम्प्रेशन डाऊन झालं, आज जर काही घोळ घातलास ना, तर बघा, दिस इज लास्ट चान्स. ओके, मी आहे ना. भावी मिसेस भोसले, टेन्शन घेऊ नका, मी आहे. चला. ए ऐक ना, आपण एकदा रिहर्सल करूयात प्लीज. कसली? अरे, बाबांबरोबर काय बोलायचं त्याची. हे बघ, मी तुझ्या बाबांना सांगणार, मी आहे हा असा आहे. तुम्हाला तुमची मुलगी मला द्यायची असेल तर द्या, नाहीतर मी जाईन परत माझ्या जुन्या गर्लफ्रेंड्सकडे. विहंग, चल लवकर. काय बोलता का तुम्ही? म्हणजे मला खरंच काही कळलं नाही, मी समजलो नाही. माझ्या ऑफिसच्या तिजोरीतले काही अत्यंत महत्वाचे पेपर्स आज दादा होळकर पर्यंत पोहोचलेत. ते विहंगाने पोहोचवले. त्यांनी असं केलं कारण मी त्याच्या आणि मधुराच्या लग्नाला विरोध दाखवला. माझ्या या जवळच्या मित्राबद्दल मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो. बाकी काय करायचं, काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही ठरवा. ठीक आहे. बाबा, बाबा विहंग आलाय. कळलं मला ते. सर, त्या दिवशी जे काही झालं ते विसरून तुम्ही पुन्हा मला इथे भेटायला. हे लग्न होऊ शकत नाही.
बाबा पण असं काय, म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात मी. माझं बोलून झालंय, मला अधिक काही बोलायचं नाहीये. बाबा पण तुमचं म्हणणं मान्य करायला मला कारण तर कळायला हवं. मी घेतलेल्या निर्णयांची कारण द्यायला मी कोणाशी बांधील नाहीये इथं. बाबा प्लीज, असं अचानक काय झालं? सकाळपर्यंत तर सगळं ठीक होतं ना? म्हणजे सकाळीच तर तुम्ही मला विचारलं की विहंग वेळेवर येणार आहे की नाही, मग आता अचानक असं काय? सत्य समोर यायला उशीर नाही लागला, त्यावेळीच समोर आलं. हे कारण आहे. तुम्ही जाऊ शकता विहंग भोसले. कसलं सत्य बाबा, काय बोलताय तुम्ही? एक मिनिट, तुम्ही आता कोणाशी बोलत होतात? तो फोन आल्यानंतरच तुम्ही तुमचा डिसिजन चेंज केलात ना? त्या फोनचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. आणि कोणाचा ऐकून निर्णय बदलण्या इतका हा पृथ्वीराज मूर्खही नाहीये. मी विचार केला आणि मी निर्णय बदलला. तुम्ही आता कितीही काही बोललात ना तरी मला चांगलंच माहितीये तो फोन कोणाचा होता. जीजूंचा फोन होता ना? त्यांचा फोन आल्यानंतरच तुम्ही तुमचा डिसिजन चेंज केलात, राईट? बाबा तुम्ही स्वतःच्या विचाराने नाही, त्यांच्या विचाराने डिसिजन चेंज करताय. मी दीशी सुद्धा बोलले या बाबतीत. तिला सुद्धा माहितीये विहंग किती चांगला मुलगा आहे, आणि आता तुम्ही. हे लग्न होणार नाही एकदा मी सांगितलेलं आहे. पुन्हा पुन्हा सांगायची माझी इच्छा नाहीये. पण तुम्ही नकार का देताय हे मला कळायलाच हवं. त्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. कारण माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारला तर जास्त बरं होईल. हा प्रश्न मी स्वतःला विचारला तर तुम्ही या लग्नाला नकार देण्याचं काहीच कारण सापडत नाही मला. ते निर्धावलेला माणूस आहे. एक सांगतो मी तुम्हाला, इथं आपण बोलवलं म्हणून, आणि घरी आलेला पाहुणा त्याच्या घरी सुखरूप परत गेला पाहिजे ही रीत आहे. म्हणून आता इथं तुम्ही माझ्या घरामध्ये सुखरूप आहात, सुरक्षित आहात. ठीक आहे, तुम्ही माझ्याबद्दल काहीही विचार करू शकता. तुम्हाला काही ऐकूनच घ्यायचं नसेल किंवा या विषयावर काही बोलायचंच नसेल तर वयाचा मान ठेवून मी तुम्हाला बळजबरी नाही करू शकत. पण मी एवढंच म्हणेन, मी फार सभ्यपणे तुमच्या घरी आलो आणि तुमच्या मुलीचा हात मागितला. पण आता माझ्या असं लक्षात आलंय की तुम्ही कितीही सभ्यपणे वागा, समोरची व्यक्ती तसं वागत नाही. मी एवढंच सांगेन, लग्न करेन तर तुमच्या मुलीशीच. तुम्ही आलात तर तुमच्या आशीर्वादाने, आणि तुम्ही नाही आलात तर तुमच्या शिवाय. काळजी करू नकोस, मी आहे ना. हात सोड तिचा. ठीक आहे, आत्ता हात सोडतोय, पण परत जेव्हा पकडेन तो आयुष्यभरासाठी. गुड बाय.
हॅलो हां काकू बोल ना. मंजिरी मधुरा सकाळीच घराबाहेर पडलीये. ती तिथे कोल्हापूरला यायला निघाली अगं. मला वाटलंच होतं, माहित होतं मला असंच काहीतरी होणार आहे. आज सकाळीच विहंग भाऊजींनी फोन केला होता मला. मला म्हटलं की उद्याच मधुराशी लग्न करायचा विचार आहे त्यांचा. नाही अगं, आता काहीच नाही होऊ शकत. काकू तू आधी तरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा ना ग. अगं गोष्टी इतक्या थराला गेल्यात की मधुरा काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. आता जी कुठली परिस्थिती असेल ना त्याला तोंड देण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाहीये. हे बघ, मधुरा तिथे पोहोचेल. विहंग तिला बस स्टँडला रिसीव्ह करायला येणार आहे. पण तुझं लक्ष असू दे हा त्यांच्यावर. आणि बाबा बाबा कुठे आहेत? नाही म्हणजे हे सगळं. नाही अगं, त्यांना अजून काहीच माहित नाही आहे यातलं. ते पिंपरीच्या साईटवर गेलेत, उद्या सकाळीच येतील. ते आल्यावर काय होणार आहे देव जाणे आता. म्हणजे त्यांना समजल्यावर त्यांच्या रागाला तुलाच सामोरं जावं लागणार. असू दे ग, तू माझी चिंता नको करूस. तू मधुराची काळजी घे. आणि काय होतंय ते मला कळव इकडे. हो तू नको काळजी करूस, मी बघते. ठेवते मी आता. हा.